हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आपले सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये पुन्हा एकदा दिवाळी अनुभवली आणि सेम आमच्या एरियामध्ये देखील तसंच वातावरण होतं. अगदी सगळीकडे मस्त असं रामनामाचा गजर होता, भजनाचा आवाज येत होता. बऱ्याचशा मंडळांनी छान असे मोठे मोठे डेक लावले होते ज्याच्यावर दिवसभर रामाची गाणी वाजत होती आणि संध्याकाळी तर काही विचारू नका, सगळ्यांनी आपल्या घराला लाइटिंग केली होती, आपले भगवे झेंडे लावले होते. आम्ही देखील आमच्या घराला लाइटिंग केली होती. सानिजो बाप्पांनी ह्या वेळेला खूप इंटरेस्टनी सगळं डेकोरेशन वगैरे केलं. दिवाळीला त्यांना जबरदस्तीने पटापट लाइटिंग करा असं बोलावं लागतं, पण ह्या वेळेला तसं नाही झालं. त्या दिवशी त्यांनी स्वतःहून मनाने आकाशकंदील लावले, लाइटिंग केले, तर मला पण खूप छान वाटलं. साधी सिंपल का होईना मी देखील रांगोळी काढली आणि संध्याकाळी आहे ना आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी आरती वगैरे केली देवाची. आणि सानिजो बाप्पांना ना त्यावेळेला मी शूटिंग काढायला सांगितलं होतं. तर शूटिंग काढायचं सोडून जेव्हा घालिंग लोटांगण येतं ना तेव्हा आम्ही दोघीजणी खाली बसलेलो असतो, तेव्हा ते काय करतात, दरवेळेला सानवीला उचलतात आणि घालिंग लोटांगण म्हटलं की धरून गोल 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 फिरवतात. तर शूटिंग बघू शकता तुम्ही कसं आलेलं आहे त्यावेळेला. आणि आता आहे ना मी जरा माझ्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे, कारण केस माझे बरेचसे विरळ झाले होते. तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं माझी ट्रीटमेंट वगैरे मी चालू आहे अजून पण. तर आहे ना मी काय केलेलं आहे, कापून घेतलेली आहेत आता केस. परत माझा जो लेअर कट आहे, म्हणजे माझा स्टेप विथ लेअर असतो नेहमी, पण ह्या वेळेला मी लेअर कट केलेला आहे आणि बरेचशी लेंथ वगैरे कमी करून टाकलेली आहे. म्हणजे खालचे पूर्ण जे डॅमेज आणि डेड होते ना जे केस, ते पूर्ण माझी निघून गेलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असा माझा लुक झालेला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे 25 जानेवारीला गुरुपुष्यामृत योग होता बघा. तर त्या दिवशी आहे ना मी ह्या वर्षी फर्स्ट टाइम मी गुरुपुष्यामृत योगाला सोनं खरेदी केलेलं आहे. इतक्या वर्ष झाले मी काम करते, जॉब करते, पैसा कमावते, पण कधीही मी आहे ना ह्या योगावर सोने खरेदी केली नव्हती. परंतु आहे ना मला असं स्वतःला असं जाणवलं ह्या वर्षी की बरेच दिवस झाले ना माझ्याकडून सोनं होत नाहीये, म्हणजे सोनं करणं होत नाहीये. जे आहे तेच मी मागच्या वेळेला मोडून बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट वगैरे केल्या होत्या, फ्लॅटमध्ये म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये, परंतु आहे ना सोनं असं माझ्याकडून बनत नव्हतं. तर मग मी म्हटलं की ह्या वेळेला आहे ना गुरुपुष्यामृत योग आहे ना, तर 1 ग्रॅम का होईना पण मी ह्या वर्षी सोनं करणार, म्हणजे ह्या येत्या शुभ दिवशी आहे ना करणारच 1 ग्रॅम तरी सोनं. तर मी असं ठरवलं ते काय सोनं करायचं. तर मी माझ्या बाळासाठी आहे ना मागच्या वेळेला तुम्हाला शेअर केलं होतं बघा की मला त्याला गळ्यातला ओम करायचा होता. तर मी म्हटलं की चला तसं पण मला त्याला गळ्यातला ओम करायचाच आहे, तर मग हा योग आपण का चुकवावा. मग मी मस्तपैकी त्याला गळ्यातला तो ओम करायला गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझं जे कानातलं आहे ना ते बरेच वर्ष झाले मी वापरते आणि मला स्वतःला बोर झालेलं आहे ते कानातलं वापरून. बास्केट रिंग आहे, जवळजवळ मी तर म्हणते 5-6 वर्ष मी ते वापरते. तर म्हटलं की चला जाऊ दे, आता त्या कानातलं सुद्धा आपण चेंज करूया. तर आहे त्याच वजनामध्ये ना मी दुसरं कानातलं घेतलेलं आहे आणि छान आता जे नवीन पॅटर्न निघालेलं आहे ना, सुईदोरा पॅटर्न म्हणतात बहुतेक त्याला, परंतु हे कानातलं मी बऱ्याचशा बायकांच्या कानामध्ये आता बघितलं, म्हणजे हा पॅटर्न. तर ह्या पॅटर्नमध्येच मी लेटेस्ट फॅन्सीमध्ये ना असं डायमंडमध्ये मी हे कानातलं केलेलं आहे. तर खूप छान असं गुरुपुष्यामृत म्हणजे योगाच्या दिवशी माझ्याकडून ह्या वर्षी सोनं खरेदी झालेलं आहे, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, तर ज्या दिवशी पुष्य नक्षत्र म्हणजे चंद्र पुष्य नक्षत्रात असतो आणि जेव्हा ते गुरुवारी येतं ना त्यावेळेला हा गुरुपुष्यामृत योग घडून येतो. वर्षातून जवळजवळ 1-2-3 वेळा हा योग असतो आणि ह्या योगाच्या दिवशी जर आपण काहीही शुभ कार्य केलं ना त्याच्यामध्ये आपल्याला हमखास यशप्राप्ती होते. म्हणजे जसं की सोनं खरेदी, वाहन खरेदी, जागा खरेदी, काहीही आपण शुभ गोष्टी, विवाह कार्य सोडून बाकी कुठलेही जर कार्य आपल्याला करायचे असेल, शुभारंभ करायचा असेल ना, तर ह्या दिवशी बिनधास्त केला तर आपल्याला यशप्राप्ती नक्की होते. इतका हा छान योग आहे. आणि ह्या दिवशी जर सोनं खरेदी केलं ना तर ह्या सोन्यामध्ये वृद्धी होती असं म्हणतात. या दिवशी सोनाराच्या दुकानामध्ये तर खूप गर्दी होती, मी पण गेले होते ना तेव्हा खूप गर्दी होती.
तर अशा प्रकारे छान अशा शुभ दिवशी माझ्याकडून यावर्षी पहिल्यांदा सोनं खरेदी झालेली आहे. आणि आता मी ठरवले आहे की मी दरवर्षी ह्या योगाला मी 1 ग्रॅम का होईना मी सोनं करणारच आहे. आणि मी देवाजवळ आणून मग ह्याची छान अशी पूजा वगैरे केली आणि मग मी हे घातलेलं आहे कानामध्ये. तर चला तुम्हाला जवळून देखील दाखवते मी माझं कानातलं आणि बाळाचं ओम कशा प्रकारे कशी डिझाईन केलेली आहे. छान असं अमेरिकन डायमंड्स आहेत वरच्या जे फुलं आहे ना त्याच्यामध्ये, आणि खाली मस्त असं छान असं ते पेंडंट आहे लटकणारं. तर मला खूप आवडलेली आहे ही डिझाईन. आणि बाळाचं देखील ओम खूप छान फॅन्सी पॅटर्नमध्ये आहे. पहिलं ते असं बदामी यायचं तर ते पॅटर्न नाही घेतलेलं मी, असं छान असं पेंडंट घेतलेलं आहे. हॅलो, मी सीमा, आपले सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं कानातलं केलेलं आहे मी आज. तुम्हाला जवळून डिझाईन दाखवलीच आहे मी. तर आता मी घातले, पूजा वगैरे केली मस्तपैकी आणि बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. आता जरा माझा चेहरा जरा वेगळा दिसणार आहे, कारण नेहमी तेच ते बास्केट रिंग्स बघून बघून मला स्वतःला असं वैताग आला होता. कित्येक वर्ष, मला वाटते जवळजवळ 5 वर्ष तर झाले आहेत त्या बास्केट रिंगा करून मी, 5 ते 6 वर्ष. तर तेव्हापासून त्याच रिंगा माझ्या कानामध्ये होत्या, तर बदलल्याच नाहीत मी. आणि मला ना असं जेव्हा मी ऑफिसला वगैरे जायचे तर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असं कानातलं घालायची मला खूप सवय होती. परंतु आता लग्नानंतर मुलं झाल्यानंतर तर ते सगळं म्हणजे एवढा वेळच नाही मिळायचा. आणि कानातलं मला ना असं वेगवेगळे खूप आवडतात आणि असे शक्यतो असे लटकन असलेले कानातलं खूप आवडतात. तर अशा पद्धतीने आता नवीन मी हे केलेले आहेत. आणि एवढ्या चांगल्या शुभ दिवशी, आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि पौर्णिमा देखील आहे. तर चांगल्या दिवशी मी नव्हते, हे प्लॅनमध्ये नव्हतं. बाळाचं फक्त मला ओम गळ्यातलं करायचं होतं. आज काहीतरी थोडं 1 ग्रॅम का होईना सोनं मला करायचं होतं. त्या हिशोबाने मी ओम करायला गेले होते. परंतु म्हटलं की चला जाऊ दे, आता तेच ते कानातलं बघून मला स्वतःला वैताग आला होता. त्याच्यामुळे मग मी बदलले. आणि कसं दिसतंय ते मला प्लीज कमेंट करून कळवा. मोबाईलमध्ये तर एवढं व्यवस्थित नाही दिसणार, प्रत्यक्षात छान दिसतंय खूप. तर आय होप सो तुम्हाला माझं कानातलं आवडलं असेल. प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. तर मॅटर्निटी लीव्ह आता माझी संपत आलेली आहे. त्याच्यामुळे ना बाळाला सांभाळायला मी बरेच दिवस झाले एक बाई शोधत होते. तर आता बऱ्यापैकी एक मला मावशी भेटलेल्या आहेत. हार्डली 2-3 दिवसच येत आहेत त्या. आणि घरात खूप छान असं काम करतायत. घरामध्ये देखील म्हणजे अगदी घरातल्यासारखं सगळं माझं घरातलं बारीक सारीक मोठं जे काही आहे ना काम मनाने चांगलं करतायत. बाळाला अजून सवय लागायला त्यांच्याजवळ वेळ लागेल. दोघांनाही वेळ दिला गेला पाहिजे, बाळाला देखील आणि त्या मावशींना देखील थोडं सेटल व्हायला घरामध्ये. तर बघू आता, आय होप सो की मावशी कंटिन्यू करतील आणि बाळ देखील त्यांच्याकडे छान राहील. म्हणजे मला बिंदास्तपणे कधी जर ऑफिसला जावं लागलं मला तर मला बिंदास्त जाता येईल. तुमची आणि त्यांची नंतर मी ओळख करून देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परंतु अशा पद्धतीने एक माझं थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे. मी म्हणजे बरंच मला तर वाटतं 5-6 महिने झाले मी मावशी 5 महिने तर आरामात झाले की मी शोधत होते मावशी. मला घरातलं देखील अशा मला मावशी हव्या होत्या ना की मी बिंदास त्यांच्या जीवावर घर सोडून मी जाऊ शकेल, अशा मला मावशी हव्या होत्या. म्हणजे त्या ज्या घरातलं पण माझ्या बघतील आणि माझ्या बाळाची देखील काळजी घेतील. सानवीला पण डे केअरमध्ये मी ठेवलं होतं कोरोनाच्या अगोदर, जेव्हा मी जॉब चालू केला. मला वाटतं जूनमध्ये मी जॉब चालू केला आणि तेवढा वर्ष पूर्ण 2019 साल चांगलं गेलं. आणि जसं 2020 साल उजाडलं, जानेवारीमध्ये कोरोना आला. तर तोपर्यंत मी सानवीला म्हणजे 6-7 महिने ती डे केअरला राहिली, छान राहिली. थोडं सुरुवातीच्या दिवसामध्ये रडत होती, मला खूप म्हणजे वाईट वाटायचं तिला सोडून जाताना. परंतु काय ऑप्शन नव्हतं, कारण मला पुन्हा एकदा माझं करिअर स्टार्ट करायचं होतं. 3 वर्षांचा गॅप ऑलरेडी झाला होता सानवीसाठी. आणि मग करिअर स्टार्ट करायचं म्हणून मग बाळाला कुठे ठेवायचं, तर मग डे केअर हा पर्याय होता. छान होतं ते डे केअर, सगळं मला लाईव्ह दिसायचं माझ्या मोबाईल कॅमेऱ्यावर, सीसीटीव्हीमध्ये ती काय करते काय नाही. तर आता बाळ खूप लहान आहे, त्याला आपण डे केअरमध्ये आत्ता सध्या सोडू नाही शकत. त्याच्यामुळे मग मी घरीच अशा मावशी शोधत होत्या की ज्या व्यवस्थित बाळाची आणि घराची देखील काळजी घेऊ शकतील. सानवीच्या सगळ्या जुन्या खेळणी म्हणा, गाड्या म्हणा, आता सगळं बाळ वापरत आहे.
आपण म्हणतो ना की नंतर येणाऱ्या मुलांना सगळं जुनंच वापरावं लागतं, सेकंड हँड वापरावं लागतं, सेम तसं आहे. बाबा गाडी देखील सानवीची जुनीच वापरली आता जात आहे बाळासाठी. आणि बाकीच्या आता गाड्या वगैरे सुद्धा खेळणी पण बाळाला सेकंड हँडच वापरली जात आहे. जाऊ दे, काय हरकत नाही. कारण आता तर म्हणजे आपली सानवी आत्ताशी 8 वर्षांची झाली, त्याच्यामुळे एवढी जास्त जुनी नाही आहेत खेळणी आणि खराब पण नाही झाली आणि आपण फेकून पण दिलेली नाही आहेत. सानवीने खूप छान वापरलेल्या आहेत सगळ्या वस्तू, अजिबात तिने काही तोडफोड केलेली नाही आहे. त्याच्यामुळे बाळ आपला बिंदास्त ते वापरू शकतं आता. आणि बाळ आणि सानवी ना खूप छान असे मस्त असे एकमेकांशिवाय बिलकुल करमत नाही. त्याला पण तिच्याशिवाय करमत नाही आणि तिला पण त्याच्याशिवाय करमत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मला सानवीला एकटं लाईफमध्ये ठेवायचं नव्हतं. तिच्याबरोबर कोण ना कोणतरी असं खेळायला गोड असा गोंडस असा तिचा सिबलिंग आणायचा होता. तर माझी ती विश पूर्ण झालेली आहे आणि आता घरामध्ये इतकं छान वाटतं ना दोघांना एकत्र खेळताना. तर म्हणतात ना, लहान मुलांशिवाय घराला घर पण नाही, ती सध्या माझ्या घराची अवस्था आहे. दोघेजण खूप छान मस्ती घालतात आणि दोघेजण जर नसतील ना घरी तर मला अजिबात करमत नाही. तर असो, मग कमेंट्सबद्दल बोलेल की तुम्ही जे काही कमेंट्स करताय ना तर त्याला मी डिटेलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे जे काही तुमच्या शंका असतील किंवा तुम्हाला माझ्याकडून काही माहिती हवी असेल किंवा माझ्याकडून जर तुम्हाला काही विशेष टॉपिकवर व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की कमेंट करा. आणि माझे हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ना त्याच्याबद्दल देखील तुमच्या कमेंट करा. त्याच्यामुळे ना मला खूप प्रोत्साहन मिळणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आय होप सो तुम्हाला आवडला असेल. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सानवीच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा. सानवीच्या चॅनलचं नाव आहे सानवीज आर्ट पॅलेस. त्याच्यावरती छान छान ड्रॉइंग काढते, कलरिंग करते, तिच्या वयाच्या मानाने जे काही तिला येतं ना ते ती छान करते आणि त्याच्यामध्ये मी तिचे व्हिडिओ बनवून टाकत असते. तर त्याच्यामुळे तिच्या देखील चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला ना 1000 सबस्क्रायबरची गरज आहे, तेव्हा प्लीज आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.